छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र सदनातला पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येते। दिल्लीतला पुतळा अनुरूप नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। विधानसभेत विरोधकांकडून पुतळ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। वंशजांना विचारून आवश्यक बदल करण्यास सरकार तयार असल्याचं कळतंय। छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र सदनातला पुतळा बदलण्याची मागणी जोर धरतीये। ही दृश्य आपण पाहतोय, दोन पुतळ्यांमधला हा फरक देखील आपण पाहतोय। छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र सदनातला हा पुतळा आहे आणि तो बदलावा अशी मागणी आता विरोधकांनी केलेली आहे। दिल्लीतला पुतळा अनुरूप नसल्याचा विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आलाय, आरोप करण्यात येतोय। विधानसभेत विरोधकांकडून पुतळ्याचा मुद्दा उपस्थित केला गेला। इतकंच नाही तर आता यावर वंशजांना विचारून आवश्यक ते बदल करण्यास सरकार अनुरूप असल्याचं किंवा सरकार तयार असल्याचं कळतंय। परिसरामध्ये राजभवन परिसरामध्ये राजश्री शाहू महाराजांचा पुतळा बदलण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवलेला आहे। अध्यक्ष महोदय, मला एवढी फक्त अगदी थोडक्यामध्ये विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जो पुतळा जशा पद्धतीचा जसा चेहरा असलेला दष्टपुष्ट पुतळा दसरा चौक कोल्हापूरमध्ये होता तसाच पुतळा इथे बसवणं अपेक्षित होता आणि तो पूर्वीचा पुतळा तसाच होता। पण बदलल्यानंतर त्या पुतळ्याला बदल केला गेला। ते डोळे खोल गेलेले क्रुश असा असलेला पुतळा शाहू महाराजांचा त्या परिसरात बसवलेला गेला। हे देशातील शाहू महाराज प्रेमीकडून ही मागणी आलेली आहे की या पुतळ्याची महाराष्ट्राने लक्ष घालावं, महाराष्ट्र शासनाने, आणि या परिसरामध्ये जो पुतळा शाहू महाराजांचा होता तो पुतळा पुनश्च दसरा चौकामध्ये जसा पुतळा आहे तसाच बसवावा। त्यावेळेला सुद्धा पुतळा बघितलेला होता। आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नजरेस आली होती। याबद्दल मी अधिवेशनाला उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणीन आणि हे पुतळे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन। महत्त्वाचा मुद्दा राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल इथं उपस्थित केलेला आहे। आता त्यांचेच वंशज छत्रपती शाहू महाराजच पार्लमेंटमध्ये सन्माननीय सदस्य झालेले आहेत, कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत। त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारू की बाबा आपलं काय मत आहे, ते तर तिथले वंशजच आहेत ना। शेवटी शाहू महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा मुद्दा आहे। नेहमी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेवर बोलतो, त्याच्यामुळे आम्ही ते तपासून घेऊ। वाटल्यास ते दिल्लीला असतील आणि आम्ही पण त्या काळात दिल्लीला असू तर एकत्र आपण बघू आणि काय त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।